नमस्कार. चला आज एका अशा रंजक कथेबद्दल बोलूया जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. कधी विचार केलाय की एक छोटीशी अगदी क्षुल्लक वाटणारी खोडी संपूर्ण राज्यात नरसंहाराला कशी काय कारणीभूत ठरू शकते? हो, जातक कथांमधली ही एक प्राचीन कथा आपल्याला हेच दाखवते की एक लहानशी कृतीसुद्धा किती विनाशकारी घटनांची साखळी सुरू करू शकते. चला तर मग या गोष्टीत जरा खोलवर शिरूया. तर आपली गोष्ट सुरू होते बनारस शहरात. शहराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या कमानीवर. आणि तिथेच एक असा निर्णय घेतला जातो जो पुढे जाऊन खूप काही बदलणार असतो. आता इथे बघा, एक आहे खोडकर कावळा. आणि तो काय ठरवतो तर राजाच्या मुख्य पुरोहिताच्या डोक्यावर घाण करायची. त्याचा जोडीदार त्याला समजावतो, अरे बाबा नको, हा खूप मोठा आणि शक्तिशाली माणूस आहे, उगाच संकट ओढवून घेऊ नकोस. पण नाही, हा कावळा आपल्याच लहरीत असतो आणि ऐकतच नाही. आणि मग काय, जसं अपेक्षित होतं तेच घडतं. तो पुरोहित प्रचंड संतापतो, म्हणजे इतका की त्याच्या मनात सगळ्या कावळ्यांबद्दल द्वेष निर्माण होतो. एका कावळ्याच्या चुकीमुळे संपूर्ण कावळा जात त्याच्या नजरेत गुन्हेगार ठरते. आणि हे जे सुडाचं बीज त्याच्या मनात पेरलं गेले ना, त्याचे पुढे खूपच भयंकर परिणाम होणार असतात. ठीक आहे, तर एका बाजूला हे घडत असताना शहरात दुसरीकडे काहीतरी वेगळंच शिजत होतं. काही अशा घटना घडत होत्या ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असं वाटेल, पण याच घटना या कथेला एक अनपेक्षित वळण देणार आहेत. आता ही घटनांची साखळी बघा किती विचित्र आहे. म्हणजे एक दासी झोपलेली आहे आणि एक बोकड येऊन तिने सांभाळायला ठेवलेलं धान्य खातोय. तिला जाग येते, ती चिडते आणि त्याला पळवून लावण्यासाठी एक जळती मशाल त्याच्या अंगावर फेकते. बिचारा बोकड, त्याच्या अंगावरचे केस पेट घेतात. वेदनेने तो सैरावैरा धावत सुटतो आणि थेट घुसतो हत्तींच्या तबेल्याजवळच्या गवताच्या गंजीत. आणि मग ती गवताची गंजी पेटते, आग तबेल्यात पसरते आणि राजाचे सगळे हत्ती गंभीररित्या भासतात. एका भुकेल्या बोकडापासून सुरू झालेली गोष्ट थेट राजवाड्याच्या आपत्तीपर्यंत पोचली. यालाच म्हणतात डॉमिनो इफेक्ट. आणि इथेच आपल्या कथेचे हे दोन वेगळे धागे, म्हणजे तो सुडाने पेटलेला पुरोहित आणि हे भाजलेले हत्ती एकत्र येतात. आणि हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा कथेला एक खूपच गंभीर आणि धोकादायक वळण मिळतं. राजाचे वैद्य हत्तींवर उपचार करून करून थकतात, पण काहीच फरक पडत नाही. हत्ती वेदनेने विव्हळत आहेत. राजा हताश होतो, त्याला काहीच सुचत नाही. आणि मग तो मदतीसाठी कोणाकडे जातो तर आपल्या त्याच विश्वासू पुरोहिताकडे. आणि पुरोहिताला हीच तर संधी हवी होती. तो क्षणाचाही विचार न करता राजाला म्हणतो, महाराज, यावर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे कावळ्यांची चरबी. हे एक निव्वळ खोटं होतं. त्याला चांगलं माहीत होतं की कावळ्यांना चरबी नसते, पण त्याला फक्त आणि फक्त आपला बदला घ्यायचा होता. राजा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. कोणतीही शहानिशा न करता, कसलाही विचार न करता तो सरळ आदेश देतो, राज्यातल्या सगळ्या कावळ्यांना मारून टाका आणि त्यांची चरबी काढा. आणि या एका अविचारी हुकमामुळे संपूर्ण राज्यात निरपराध कावळ्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल सुरू होते. आता विचार करा, सगळीकडे कावळ्यांची कत्तल सुरू आहे, भीतीचं वातावरण आहे. आपला संपूर्ण वंशच संपून जाईल की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. आणि अशा या अत्यंत कठीण परिस्थितीत एक सुज्ञ नेता पुढे येतो. तो ठरवतो की आता हस्तक्षेप करायलाच हवा. हा नेता म्हणजे बोधिसत्व, जो या कथेत 80,000 कावळ्यांचा राजा आहे. बोधिसत्व म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर असलेलं व्यक्तिमत्व, जे शहाणपण आणि करुणेचं प्रतीक आहे. तो आपल्या बांधवांना या संकटातून वाचवण्याचा निश्चय करतो. त्याला हे कळून चुकतं की आता जर कोणी हे थांबवू शकतं तर तो फक्त तोच आहे. आणि मग तो कावळ्यांचा राजा थेट राजवाड्यात जातो. कोणालाही न घाबरता थेट राजाच्या सिंहासनाजवळ पोहोचतो. आणि तिथे तो राजाला सुज्ञ नेतृत्वाची काही महत्त्वाची तत्त्वं सांगतो. तो राजाला आठवण करून देतो की राजाने भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नयेत. कोणतीही कृती करण्याआधी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, कारण अविचारी निर्णयामुळे हजारो निरपराधांना जीव गमावा लागू शकतो. शासकाचं कर्तव्य हे सगळ्यांचं भलं करणं आहे, विनाश करणं नाही. आणि मग तो पुरोहिताचं खोटं कसं उघडं पाडतो ते बघा. तो राजाला एक साधं पण खूप महत्त्वाचं सत्य सांगतो. तो म्हणतो, महाराज, आम्ही कावळे, आमचं आयुष्य सतत दहशतीत जातं. सगळेजण आमचे शत्रू आहेत. अशा सततच्या भीतीत आणि तणावात जगणाऱ्या प्राण्याच्या शरीरात चरबी कशी काय जमा होणार? किती सोपा आणि अचूक युक्तिवाद आहे, नाही का? काक राजाचा हा स्पष्ट आणि तर्कशुद्ध युक्तिवाद ऐकून राजाला आपली चूक कळते. त्याला पटतं की आपण किती मोठी घोडचूक केली आहे. त्याचं मन पूर्णपणे बदलून जातं. आणि मग बघा परिस्थिती कशी 180 अंशात बदलते.
जिथे कालपर्यंत कावळ्यांची कत्तल सुरू होती तिथे आता राजा सगळ्या सजीवांना अभय देतो. जो राजा काल भावनेच्या आहारी जाऊन खोट्या माहितीवर वागला होता तोच राजा आता नैतिकतेच्या पंचशीलाची स्थापना करतो. भीतीने जगणाऱ्या कावळ्यांना आता दररोज 6 मापे तांदूळ खायला दिले जातात. म्हणजे भीतीची जागा संरक्षणाने घेतली आणि दहशतीची जागा समृद्धीने. तर या गोष्टीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कोणत्याही शासनाने किंवा खरं तर कोणत्याही व्यक्तीने संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी केल्याशिवाय, सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणतीही कृती करू नये, कारण त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे आपण पाहिलंच. ही प्राचीन कथा असली तरी ती आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे, नाही का? आज तर आपण माहितीच्या महापुरात जगतोय. अशा वेळी कोणतीही कृती करण्यापूर्वी, कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्याकडे संपूर्ण आणि खरी माहिती आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण अर्धवट सत्य हे खोट्यापेक्षाही जास्त धोकादायक असू शकतं.